नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल चटपटीत थोडीशी तिखट फ्राईड राईस, नूडल्स, मोमोज बरोबर जी झकास लागते अशी शेजवान चटणीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेजवान चटणी बनवण्यासाठी इथे मी 200 ग्राम शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. ही जास्त तिखट नसते. ही मिरची आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये 50 ग्रॅम बेडकी मिरची घालूया, म्हणजे चटणीला छान कलर येतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतूया आणि अर्धा तास असंच झाकून ठेवूया. अर्ध्या तासानंतर मिरच्यातील आपण बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्यानंतर त्या मिरच्यांची फाईन पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आता एका कढईमध्ये आपण 2 पळी तेल घालूया. तेल घातल्यानंतर 1 वाटी बारीक चॉप केलेलं लसूण घालूया. 3 ते 4 चमचे चॉप केलेलं आलं घालूया. त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरची देठ घालूया. आणि आता मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती घालून चांगली परतून घेऊया. 5 मिनिटं 5 मिनिटं परतल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा विनेगर, 1 ते 1.5 चमचा सोया सॉस, चवीप्रमाणे मीठ, दोन चमचे साखर घालूया, म्हणजे चटणीला छान चव येते. त्यानंतर 1 चमचा काळी मिरी पावडर, आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालून अगदी चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर कढईवरती आपण 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवूया आणि चटणी चांगली शिजून देऊया. 15 मिनिटं झालेली आहेत आणि चटणीला पण साईडने बघा छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपली शेजवान चटणी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. ही चटणी एअरटाईट बॉटलमध्ये ठेवली तर अगदी महिनाभर सहज टिकते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.